सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक महिलेच्या मनात एक इच्छा असते, चातुर्मासात व्रत करावं, नियम पाळावे, देवाची भक्तिभावाने सेवा करावी आणि संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करावी. पण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. कोणाला नोकरीमुळे वेळ मिळत नाही, कोणावर घरातील जबाबदारी असतात, कोणाला लहान मुलाची काळजी घ्यावी लागते, काहींना शारीरिक त्रास किंवा आरोग्याच्या अडचणीमुळे चातुर्मासातील व्रत नियम पाळणे शक्य होत नाही. अशा वेळी मनात एकच खंत होते, मनात प्रश्न येतो, आता काय 4 महिन्याचा चातुर्मास करता आला नाही, पुण्याला मिळणार का? अजिबात निराश होऊ नका आणि काळजी पण करू नका. श्रावण महिना अजूनही आपल्या हातात आहे. भक्ती, विश्वास आणि श्रावणात काही सोपे व्रत नियम साधना सुरू केली तरीही आध्यात्मिक समाधान पुण्याला मिळू शकतो. परमेश्वर भक्ताचा भाव पाहतो, केवळ कठीण नियम नाही, मनात खरी भक्ती असेल. श्रावण महिन्यात सुरू केलेली साधने अत्यंत पुण्यदेय मानले जाते. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत, चातुर्मास पूर्णपणे करता आला नसेल, श्रावण महिन्यात कोणती व्रते, कोणते नियम, कोणती साधना करावी, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे. चातुर्मासातील सर्व व्रत नियम पाळता आले नसले तरीही श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भक्ती, शुद्ध भावनेने केलेली अगदी छोटी उपासना, नामस्मरण, छोटं एखादं व्रत, साधा नियम आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक शक्तीनुसार श्रावणात एखादे छोटे व्रत, सात्विक नियम स्वीकारा. परमेश्वर भक्ताचा भाव पाहतो. मनापासून केलेली भक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न हेच ईश्वराला सर्वाधिक प्रिय असतात. आता श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाला समर्पित असतो. या दिवशी शिवार्चना, शिवमंत्राचा जप, शिवमहिमा स्तोत्राचे पठण, शिवलीलामृताचं पठण, श्रावणी शुक्रवारच्या दिवशी देवीची भक्ती, गुरुवारी श्री विष्णू गुरुची पूजा अर्चना, शनिवारी श्री हनुमानाचे स्मरण आणि आपल्या कुलदेवतेची आराधना करावी. ज्यांना जास्त वेळ मिळत नाही त्यांनी रोज फक्त 10 ते 15 मिनिट नामजप करण्याचा नियम ठेवावा, तरी तो अत्यंत उत्तम आहे. देव भक्ताच्या वेळेपेक्षा त्याचा भाव अधिक पाहतो. आणि आपण जे व्रत करतो चातुर्मासाचे, त्याच्यामधले एक व्रत महिनाभर करायचं, श्रावण महिना पूर्ण, त्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि कारण काय, श्रावण महिना हा भोलेनाथाचा आवडता महिना आहे. श्रावण महिना म्हणजेच भोलेनाथाचा महिना. या महिन्यात छोटं जरी आपण व्रत केलं, महिनाभर जरी केले, तरी त्याचं अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होतं, असं आपलं अध्यात्म सांगतं. दान धर्माला सुद्धा या महिन्यात विशेष महत्त्व आहे. आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान, गरजू व्यक्तीला मदत करणे, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे किंवा एखाद्या गरजवंताला मदतीचा हात देणे हे ईश्वर सेवेचे रूप आहे. श्रावण महिन्यात शक्य असल्यास गाय, तुळस, पिंपळ याचा आदर करावा. पक्ष्यासाठी पाणी ठेवावे, मुक्या प्राण्यांना अन्न द्यावं, निसर्गाचं संरक्षण करावं, हे देखील एक प्रकारचं ईश्वर भक्तीच आहे. एखादं वृक्ष लावावं आणि गरजूंना मदत करावी. एखाद्या आपल्या कोणी आलं त्याला आपण जेवण द्यावं, कारण आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. असं सुद्धा केलं तरी त्याचं शुभ फल मिळतं. लक्षात ठेवा, चातुर्मासाचा खरा अर्थ केवळ उपवास किंवा काही पदार्थाचा त्याग करणे, मन शुद्ध करणे, चांगले विचार ठेवणे, सत्कर्म करणे, भक्ती वाढवणे आणि परमेश्वराची नाते दृढ करणे हा त्यामागील खरा उद्देश आहे. काही जणींना आता नोकरीमुळे काही जबाबदारी असते किंवा शरीराचा इश्यू असतो, पण आपल्याला 4 महिने व्रत खूप अवघड वाटतं, 4 महिने नाही करतायत. श्रावण महिन्यात 1 महिना जरी आपण व्रत केलं तरी सुद्धा त्याचं शुभ फल मिळतं, अक्षय फल मिळतं. आपण कोणतेही व्रत, एखादं आता तुळशीची परिक्रमा करायची किंवा गणपती, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल व्हायचं, दुर्वाची जुडी व्हायची किंवा आपल्या भोलेनाथाला बेलपत्र व्हायचं. श्रावण महिना पूर्ण दररोज 108 किंवा 11 तरी बेल किंवा 1 जरी बेलपत्र मिळालं ते जरी वाहिलं तरी चालतं. आणि हळदी कुंकाची रास देवापुढे किंवा हळदी कुंकाचं स्वस्तिक, आपल्या सुवासिनीची ओटी किंवा कुलदेवतेची ओटी भरायची. हे सुद्धा कोणतेही म्हणते ना मी, कोणतेही एक व्रत केलं तरी आपल्याला महिनाभर केलं तरी त्याचं शुभ फल मिळतं. 4 महिने कसं थोडंसं अवघड जातं, 4 महिने काही जणांना, कारण काय खूप काही घरातले इश्यू असतात, अडचणी असतात, नोकरीचा, कारण वर्किंग वुमनला शक्य नसतं दररोज 4 महिने करणं. हा श्रावण महिना तरी त्या महिलांनी अवश्य हे व्रत करावं.
म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे की कारण काय 4 महिने शक्यतो खूप लांब म्हणजे 4 महिने खूप अवधी मोठा वाटतो, शक्य नसतं एवढं करणं वर्किंग वुमनसाठी. श्रावण महिना केलेलं त्याचं शुभ फल मिळतं. कारण काय भोलेनाथ नावच त्यांचं भोलेनाथ आहे. कारण भोलेनाथाला छोटी जरी आपण व्रत केलं, छोटी भक्ती आपली मनापासून केलेली भक्ती त्यांना प्रिय असते आणि ते लगेच प्रसन्न पण होतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ असं म्हटलेलं आहे. हे व्रत आपण करायचं. बेलपत्र वाहणं, दुर्वाची जुडी वाहणं आपल्या लाडक्या बाप्पाला किंवा आपल्या विठू माऊलीला तुळस वाहणं, कृष्णाला तुळस वाहणं. 1 महिना तरी हे व्रत करावं. किमान चातुर्मास ज्याला करता आला नाही 4 महिने, त्यांनी 1 महिना श्रावण महिना अवश्य हे व्रत वैकल्य करावे आणि आपल्याला त्याचं शुभ फल मिळतं आणि अक्षय फल सुद्धा मिळतं. म्हणूनच 4 महिन्याचा चातुर्मास पूर्ण करता आला नाही म्हणून मनात अपराधीपणा बाळगू नका. भक्तीने केलेली छोटीशी पूजा अर्चना, प्रेमाने घेतलेली देवाचे नाव आणि निस्वार्थ भावाने केलेले एक सत्कर्मही परमेश्वराला प्रिय असतं. श्रावण हा नव्या भक्तीचा, नव्या संकल्पाचा आणि नव्या सकारात्मक सुरुवातीचा महिना आहे. आज म्हणजे श्रावण महिन्यात आपल्या शक्तीनुसार एखादं छोटंसं नियम स्वीकारावं, नियम करावं, नामस्मरण करावं, चांगले विचार करावे आणि आनंदाने जीवन जगावं. श्रावण स्पेशल व्रताची अर्चना म्हणजेच आपल्या भोलेनाथाची अर्चना आहे आणि भगवान भोलेनाथाची आपल्याला अक्षय कृपा मिळणारच. श्रावण महिन्यात आपण जे हे व्रत वैकल्य केले तर भोलेनाथाची कृपा आपल्याला अक्षय मिळणार. जय भोलेनाथ, हर हर महादेव.